फुटलेला पक्ष, निघून गेलेले आमदार, साथ सोडलेले खासदार, नव्या वाटा शोधणारे गावोगावचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, अशी स्थिती असूनही आपणच मुंबईचे बॉस असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलंय. मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यामिनी जाधव, मिलिंद देवरा आणि सोबतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं तगडं आव्हान असूनही दक्षिण मुंबईची जागा ठाकरे यांच्या अरविंद सावंत यांनी खेचून आणली. त्यांनी शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांचा पराभव केलाय. दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे हे शिवसेनेचे दमदार उमेदवार होते. प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी पाहता शेवाळे सहज निवडून येतील असं चित्र होतं. मात्र ठाकरे यांचे विश्वासू असलेले अनिल देसाई या मतदारसंघात विजयी झाले आहेत. वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा अनुभव आणि त्यांच्यासाठी झालेला प्रचार पाहता अमोल कीर्तीकर यांचं आव्हान फार काळ टिकणार नाही असं चित्र होतं. मात्र ठाकरे यांचे जिगरबाज सहकारी अखेरपर्यंत लढले आणि कीर्तीकर अवघ्या 2000 मतांनी विजयी झाले. भाजपने उमेदवार बदललेली आणि प्रतिष्ठेची केलेली ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी खेचून आणली. तिथे भाजपचे मिहिर कोटेचा पराभूत झाले आहेत. यापूर्वी 2 वेळा या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आला होता. स्वतः उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघात राहतात ते वांद्रे उत्तर मध्य मतदारसंघात येते. येथे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना निवडून आणणारच असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. भाजपने या मतदारसंघात कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊन कडवं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांनी निकम यांच्यावर मात केली. मुंबई शहरात मुसंडी मारू पाहणाऱ्या भाजपला एकाच जागेवर ठेवून शिंदे गटाच्या हाती भोपळा देऊन ठाकरे यांनी आपणच मुंबईचा बॉस असल्याचं सिद्ध केलंय.